मतीन पटेल याची जे अनधिकृत घर होतं, ऑफिस होतं आणि दुकान होतं, त्यावर महानगरपालिकेने कायदेशीर कारवाई करून ते घर जमीनदोस्त केले. त्यामागचं कारण एक होतं, एक तर ते इलिगल होतं, त्याला 3 दिवसाची नोटीस दिली होती, नंतर 24 तासाची नोटीस दिली होती. हे हायकोर्टात गेले होते. पहिले तर यांनी हे सांगितलं की हे घर मतींचं नाहीच आहे. नंतर हायकोर्टात गेले आणि सांगितलं की साहेब आमच्या नगरसेवक असल्यामुळे त्याचं घर तोडतायत. हायकोर्टाने त्यांना कुठेही एंटरटेन केलं नाही. ते म्हणे ठीक आहे, पुढच्या आठवड्यामध्ये तुमचं काय मत आहे ते आम्ही ऐकून घेऊ. हा जो काही इम्तियाज जलील बोंबलायला लागला आहे, याला जर कायदा कळत असेल, हायकोर्टाच्या जजपेक्षाही जास्त, काही सुप्रीमचे त्यांनी काहीतरी उदाहरण वगैरे दिले, तर हायकोर्ट ठरवेल ना. हायकोर्टाच्या आदेशाचं पालन जर कॉर्पोरेशनने केलं नसेल तर कंटेम्प्ट ऑफ कोर्टची कारवाई त्यांच्यावर होईल. आणि जर झाली कारवाई तर ॲज इट इज त्याला घरे बनवून देता येईल. परंतु या महाशयाने जे केलंय, रात्री 12 वाजता जाऊन मतींच्या घरासमोर ज्या पद्धतीने तो बोललाय, भाषण आहे त्याचं, म्हणजे जो हिदा खानच्या प्रकरणामध्ये आरोपी आहे, हिदा खान कुठं सापडली? त्या मतींच्या घरात. ती का बाहेर मांडी घालून बसली होती? का तिची आई बसली होती? का तिचा भाऊ बसला होता? का तिची मावशी बसली होती? का तिचा बाप बसला होता? 35 दिवस त्या घरामध्ये होती ती. म्हणून त्या मतींना पकडलं ना. आणि जेव्हा एखादा आरोपी पकडला जातो त्या टायमाला त्याच्या घरासमोर रात्री 12 वाजता जाऊन सांगणं, चिंता मत करो, हम तुम्हें घर बना के देंगे, चिंता मत करो, हम तुम्हें नगरसेवक फिर से बनाएंगे, याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ काय होतो? तू जो काही गुन्हा केलाय ते होऊ दे. त्याच्या आई वडिलांवर पण एक प्रेशर मेंटेन करण्याचा हा प्रकार आहे की आम्ही तुला घर बांधून देणार आहे, तुझ्या मुलाला आम्ही नगरसेवक करणार आहे. हा खऱ्या अर्थानं अर्बन अतिरेकी ज्याला म्हणतात, अर्बन टेररिस्ट, हा तो प्रकार आहे. पोलिसांनी तातडीने त्या इम्तियाज जलीलवर आज गुन्हा दाखल केला पाहिजे. रात्री 12 वाजता जाऊन तू तिथं बोलतो कसा? आरोपीच्या समर्थनार्थ म्हणजे पाठिंब्यासाठी त्या ठिकाणी सभा घेतो कशी? या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांनी हिदा खानचं कुठं नाव नाही घेतलेलं. फिदा खान का हिदा खान? निदा खान. जे प्रकरण एवढं गंभीर आहे त्या निदा खानचं कुठं नावही नाही. आणि अशा प्रकारे सांगतोय की जसं जेणेकरून हा सगळ्याचा मसिहा झालेला आहे. माझं त्याला ओपन चॅलेंज आहे. इस्लामला मानतोस? कुराण शरीफला मानतोस? ठेव त्याच्यावर हात आणि सांग त्या फिदा खानला मी आणलं नव्हतं म्हणून. तिला लपवण्यामध्ये ह्या इम्तियाज जलीलचा हात आहे. मला खऱ्या अर्थानं सांगायचं, स्पष्टपणे मी बोलतोय, मतीन एवढा आरोपी नाहीये, हा इम्तियाज आरोपी आहे. त्याची हिंमत नाहीये. त्या मतीन कोण आहे? तो बिचारा छोटा नगरसेवक. कुणाच्या सांगण्याहून केलं होतं? यांनी कुराण शरीफवर हात ठेवावं आणि सांगावं, माझा त्याच्याशी काही संबंध नाही, मी त्या फिदा खानला का हिदा खानला मी ओळखत नाही आणि मी तिला त्या घरात लपवलं नाही. मांडणं भूमिका हिंमत असेल तर. इस्लामचं नाव घेतोस, लोकांना भडकवतोस. पहलगाममध्ये जाऊन ज्यांनी हिंदू बांधवाला भगिनींना वाचवण्यासाठी ज्यांनी स्वतः जीवाची आहुती दिली, त्या शहीदला एकनाथ शिंदे साहेबांनी घर बांधून दिलं. त्याची चावी संजय शिरसाटने पहलगाममध्ये जाऊन दिलेली. आम्हाला शिकवतो तू जातीवाद. हा इम्तियाज जलील, हा राक्षस, ही हैदराबादची अवलाद, तिकडची जी आलेली अवलाद ही निजामाची अवलाद,
या ठिकाणी येऊन हे विष पेरायचं काम करते. त्याला सोडणार नाही मी. उद्या मुख्यमंत्र्यांची भेट आहे. पोलिसांमध्ये मतीनने काय स्टेटमेंट दिलेलं आहे, एकदा या त्या स्टेटमेंटच्या आधारावर याला जेलमध्ये गेला पाहिजे. आणि बिद्दलच्या पोलीस कमिशनरला सुद्धा सांगतो, असे रात्रीच्या 12 वाजता जाऊन भडकाऊ भाषण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करणार आहात का नाही? कशाच्या बेसवर गेला होता तो तिथं? का म्हणून गेला होता? आरोपीला पाठबळ देण्यासाठी गेला होता. आणि त्याला माहिती देणारे कोण? सकाळी घर पडणार आहे त्याला सांगणारं कोण होतं? पालकमंत्री काय करू शकतो किंवा पालकमंत्र्याचं काय? अरे मी पालकमंत्री पद आणखीन वापरलंच नाही. मला त्या पदाची मस्ती नाहीये. तुम्हाला जी चरबी चढलेली ना ती चरबी उतरवण्यासाठी मी पुढे आलेलो आहे. माझं फिदा खानचं प्रकरण राहिलं बाजूला. संजय ह्याचं मी काढलं म्हणून ते माझ्याशी दुश्मनी घेतात. अरे पुन्हा चौकशी कर ना. माहीत तरी आहे का या मूर्खाला? विभागीय चौकशी झाल्याचं माहिती आहे का त्याला? 4 लोकांची कमिटी होती, त्याला माहित तरी आहे का? माझं जरी प्रकरण असलं तर स्पष्टपणे त्याची चौकशी झाली पाहिजे. आणि तू सुद्धा ती मागणी कर, माझी चौकशी करा म्हणून. ते निदा ते नावं लक्षात येत नाही. ते निदा खान प्रकरणामध्ये तुझा संबंध नाही म्हणून जाहीर कर. तुम्हारा बाप आहे असं म्हणतोस तू. कुणाचा बाप होतोस रे तू? एवढी मस्ती तुझ्यात कसली? अर्बन टेररिस्ट आहेस तू. तो तुझा जो टोपीवाला दाढीवाला आहे ना तो निजाम, त्यालाही सांग हा महाराष्ट्र आहे, मस्ती चालणार नाही. आम्हाला राजकारण शिकवायच्या भानगडीत पडतात. हिंदूच्या मुलीचं धर्मांतर करता, लव जिहाद करता, ड्रग्स विकता. तुम्हाला काही करायचं ना, तुमच्या पूजा करायच्या. पिढ्याने पिढ्या सगळ्या बर्बाद होत चालल्या. नारेगाव हमेशा हमारे साथ में रहा. का? ड्रग्सचा धंदा करायसाठी. गेल्या 4 महिन्याचा फक्त रेकॉर्ड काढा, किती ड्रग्स त्या ठिकाणून पकडलं गेलं. पोलीस रेकॉर्ड आहे ना, FIR असेल ना तिथं. मी बोलतोय म्हणून नाही, पोलिसाचा रेकॉर्ड असेल का नाही सर? त्या ड्रग्स तस्करीमध्ये भाड खाणारे हे असे भाडकाऊ आम्हाला ज्ञान शिकवतात. अहो त्या झोपडपट्टीमध्ये राहणारा गरीब मुलगा आज नशेच्या आहारी गेलेला आहे. दारूसाठी वडिलांचा आईचा खून करणाऱ्याचे प्रकार तिथे घडलेले आहेत. याचा आनंद, आसुरी आनंद हे लोक घेत आहेत. लव जिहादचे प्रकरण करायला लावत आहेत, धर्मांतराचे प्रकरण करायला लावत आहेत. असे अनेक जण या शहरामध्ये आहेत आणि त्याचा मोहरक्या हा इम्तियाज जलील आहे. कालपर्यंत त्यांनी प्रेसवाल्यांचा समोर सुद्धा यायची त्याची हिंमत नव्हती. आज तो दाखवायचा प्रयत्न करतोय की हम अभी है. कारण त्याला वाटलं की आज जर मी पुढे गेलो नाही तर लोक तोंडात शेण घालतील. अरे इम्तियाज, तू त्या मतींचं घर बर्बाद केलंयस. त्याच्या आईवडिलाचं स्वप्न तू धुळेला मिळवलेस. त्याच्या बायकोचं स्वप्न तू धुळेला मिळवलेस. खरा आरोपी तू आहेस. त्या फिदा खानला आणून तू त्या घरामध्ये ठेवणारा तू आहेस. तिला लपवणारा तू आहेस. आणि म्हणून तू जे जे पाप केले त्याचा आता घडा भरलेला आहे. लोकांना भयकवणं तुला सोपं वाटतं का? तुझ्या पाठीशी बाकी लोक उभे राहत नाहीत. त्यांना माहिती आहे हे कोणत्या वृत्तीचे लोक आहेत. मतीन पटेलचंच नाही, तुझं बी घर इलिगल आहे. त्याची सुद्धा चौकशी करायला मी आयुक्ताला सांगणार आहे. तपासायचे परमिशन. हा नाकाने कांदे सोलतोय ना, याची परमिशन एकदा तपासा. परमिशन प्रमाण त्याचं बांधकाम आहे की नाही तपासा. नसेल तर तोडा त्याचं बांधकाम.
या शहरामध्ये गेल्या 8 महिन्यामध्ये जवळपास 6,000 बांधकाम आम्ही पाडलेत. का हिंदूचे नव्हते ते? हिंदूचे घरं नाही पडले गेले, त्यात मुसलमानाचे होते ते. इलिगल बांधकामाला आम्ही कधी सपोर्ट केलेला नाही. मी आता तुझे जे नगरसेवक आहेत ते कोणत्याही पक्षाचे असेल, तुझ्या पक्षाचे तर निश्चित त्या सगळ्यांच्या प्रॉपर्टीची आता तपासणी करतो. आणि ज्यांचे कोणाची इलिगल घरं असेल ना, ते पाडायचे आदेश मी देणार आहे, संजय शिरसाट देणार आहे, पालकमंत्री देणार आहे. माझ्याही नगरसेवकाचे इलिगल असेल तर पाडायचा आदेश देईल मी. आम्हाला कायदे शिकवायच्या भानगडीत पडू नका. घटना तुम्हाला कळते ना, एखाद्याच्या चार्जशीटमध्ये नाव आल्यानंतर, ज्याला आरोपी म्हणून संबोधल्यानंतर निकाल लागेल तेव्हा लागेल, परंतु पोलीस त्याला कस्टडीत घेतात की नाही घेतात, त्याला जेलमध्ये टाकतात की नाही टाकतात. नाही माझ्यावर आरोप आणखी सिद्ध झाला नाही, मला मोकाट फिरू द्या, असं कधी होत आहे का? तू आम्हाला घटना शिकवतोस. घटना तुला माहिती आहे, आम्हाला माहित नाहीये, पोलिसांना माहित नाहीये. 43 दिवस पोलीस, नाशिकची पोलीस, जवळपास 50 पोलिसांचा ताफा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या फिदा खानला शोधत फिरत होता. जबाबदार नागरिक म्हणून तुझं कर्तव्य नाहीये की ती हित आहे म्हणून? पोलीस महाराष्ट्रभर शोधताय आणि तू घरात लपून ठेवतोस. मेन आरोपी तू आहेस. इम्तियाज जलील हा मेन आरोपी आहे. उद्या मी सीएमला भेटून ते सांगणार आहे आणि नाशिकच्या पोलीस कमिशनरला सुद्धा सांगेन. हिमतीने काम करतायत तुम्ही, तुमच्या कायद्यानुसार जे योग्य आहे ते काम करा. आम्ही सर्व पाठीशी आहोत. सरकार म्हणून तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. आम्हाला राजकारण याच्यात आणायचं नाही, परंतु आरोपी सुटला नाही पाहिजे ही आमची भूमिका आहे. तुमच्यावर त्यांनी आरोप असे केले की तुम्ही जे आरोप केला आहे की ते नातेवाईक आहे निदा खान, त्यावर तुम्हाला सिद्ध करावं लागेल आणि तुम्हाला ते कोर्टात देखील खेचणार आहे. अरे ते तुझे नातेवाईक आहे की नाही आहे ते तू कोर्टात जा, एकदा जाच, आणि तुझा तिचा कसा संबंध हे मी तुला सिद्ध करून दाखवेन. चॅलेंज कोणत्या गोष्टीचं करतोस? मी आता सांगितलं ना, कुराण शरीफवर हात ठेव आणि त्या हिदा खानला मी संभाजीनगरला आणून ठेवलं नाही असं जाहीर बोल, तर मी मानेल की वाह क्या शेर आहे. आरोपीला लपवणारा हा माणूस या खोटारड्या माणसाबद्दलचं असे वक्तव्य करतो, लोकांना असं दाखवतं की मी मसीहा आहे. अरे भामट्या, कुठं होत असेल, कुठं आलास? सोफ्यावर बसून मोठाल्या मांडीवर पाय टाकून गप्पा मारतोस, म्हणजे का तो नेता झालाच काय? तर अर्बन नक्सलिस्ट आहेस तू, अतिरेकी आहेस तू, आणि म्हणून तुझ्यावर कारवाई झाली पाहिजे. शिरसाट साहेब, तुम्ही जलील आणि ओबीसींवर आक्रमक टीका करताय, अर्बन नक्सलिस्ट म्हणताय. मात्र त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला की ऑपरेशन सिंदूर ज्यावेळेस झालं त्यावेळी आपल्या देशातील खासदार काही परदेशात सिंदूरची माहिती देण्यासाठी पाठवले होते, त्यात ओबीसींना का पाठवलं मग जर टेररिस्ट आहेत तर? हे बघा, त्यावेळेला ओवेसीला पाठवलं. ओवेसीने भूमिका ही भारताच्या बाजूची घेतली होती, आणि जो या देशासाठी करेल ना त्याचा आम्ही सन्मान करू. आम्ही कधीही कोणत्याही, मी तुम्हाला सांगितलं, सईद नावाचा मुसलमान मारणारा अतिरेकी ज्यांनी 26 लोकांचा गोळ्या घातल्या, तोही सईदच त्याचं नाव होतं, आणि त्याला लढणारा भिडणारा सुद्धा त्याचं नाव सईद होतं. त्या सईदला आम्ही काय सन्मान केला का नाही केला? म्हणून जो देशाच्या हिताचं बोलेल त्या टायमाला त्याच्या बरोबर आम्ही उभं राहू. म्हणून त्यावेळेला ओएसीचं स्टेटमेंट देशाच्या हिताचं होतं. याचा अर्थ 24 तास देशाच्या हिताचं बोलतो असं समजण्याचं कारण नाही, परंतु त्यामुळं त्यांना आम्ही त्याचा सन्मान सुद्धा केला होता. एक दुसरा प्रश्न यासाठी विचारतो की मुख्यमंत्र्यांनी एक घोषणा केली आहे की जे अभ्यास दौरे आहेत किंवा इतर मंत्र्यांचे जे दौरे आहेत ते रद्द करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला, त्यांचं आम्ही स्वागत करतो. मुख्यमंत्री हा आमचा सर्वांचा कुटुंब प्रमुख आहे आणि प्रशासनाचा प्रमुख आहे. राज्याच्या प्रमुखांनी घेतलेला निर्णय त्याची अंमलबजावणी करणं हे आमच्या सर्वांचं काम आहे, ते आम्ही करू. मोदीजींनी पण आता एसटीच्या गाड्या
कमी केल्या. आता दुसऱ्या विषयाकडे तुम्ही कशा प्रकारे त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देणार सगळे, कारण सगळेच गाड्या कमी करताय, मुख्यमंत्री दौरे रद्द करताय. मुळामध्ये मोदीजींनी गाड्या कमी केल्या आहे त्यांचं मोठेपण आहे, परंतु एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या माणसाच्या गाड्या कमी होऊ नयेत, कारण की त्यांना अनेक वेळेला धमक्या हे आलेल्या आहेत. आणि देशाच्या पंतप्रधानांची सुरक्षा तुम्ही पाहिलं असेल, अमेरिकेच्या पंतप्रधानसुद्धा सुरक्षित नाही, काही कित्येक वेळा त्यांच्यावर सुद्धा हमला झालेला आहे. म्हणून पंतप्रधान किंवा राष्ट्रपती ही जे पदं आहेत ना, यांना सोडून इतरांच्या सुरक्षा काही काही अंशी कमी केल्या तरी चालतील. आणि आम्हीसुद्धा आमची सुरक्षा मी पोलिसांना सांगणार आहे, हे कमी करा, काही हरकत नाही आहे. जेव्हा पंतप्रधानांनी दिलेलं आहे ना, तर त्यांच्या सर्वांचा सन्मान आपण राखला पाहिजे. आम्ही सुद्धा आमची पोलीस सुरक्षा कमी करणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी ईव्ही गाडी वापरण्याचा निर्णय घेतलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सगळंच करणार आम्ही सर्वच जण करणार. आता ईव्ही गाडीमध्ये जेव्हा ताफा जात असतो तर एका गाडीमध्ये एका कारमध्ये तीन चार जण असतात. त्यांचं ईव्ही गाडीमध्ये जर सर्वजण आले आणि एक साथ जर गेले तर आनंदच आहे ना. त्याच्यामध्ये सगळी बचतही होईल आणि वेळेवर जाता येईल. तुम्ही जलीलांवर जसा आरोप करताय तसा नितेश राणेंनी बी या प्रकरणात आरोप केलेला आहे की या सगळ्या प्रकरणाचा मास्टरमाइंड इम्तियाज जलील आहे. तर मग त्यांना सह आरोपी का पोलीस करत नाहीयेत? तुम्ही काय तसं मागणी करणार आहात? निश्चित उद्या कॅबिनेटची बैठक आहे, मी मुख्यमंत्र्याला भेटणार आहे आणि त्याला सह आरोपी नाही, हा मुख्य आरोपी झाला पाहिजे. ती फिदा खान जी आहे ती मी पहिल्यांदाही सांगितलं, आताही सांगतो, ती एक मोहरा आहे. तिच्यासारखे अनेक आहेत. हा जो पटेल, हा जो नगरसेवक आहे मतीन पटेल, हा बी एक मोहरा आहे. मला खरं सांगतो बाय हार्ट, मला आताही वाईट वाटतं त्याचं घर पाडल्याचं, परंतु त्या सपोर्ट केल्यामुळं याच्यावर ही बला आलेली. म्हणून मेन कल्प्रिट जो आहे तो इम्तियाज जलील आहे. त्यांनी सांगितल्यामुळे याने ठेवलं नाव. हा काय त्या फिदा खानला ओळखत होता का? मतीन पटेल नव्हता. मग कुणाच्या सांगण्याहून केलं हे तर पुढे आलं पाहिजे की नाही आलं पाहिजे. तर सांगणारा इम्तियाज जलील होता. ते पोलीस तपासामध्ये येईल आणि निश्चित तुम्हाला सांगता एक दिवस हा इम्तियाज जलील तुम्हाला जेलमध्ये दिसेल. इम्तियाज जलील MIMचा प्रदेशाध्यक्ष आहे, पार्टीचा प्रमुख आहे. मतीन त्याच्या पक्षाचा नगरसेवक आहे. मतीन फिदा खानचं काही संबंध नाही. मग तिला नाशिकला जाऊन किंवा मुंबईला जाऊन यांनी भाषण केलं इम्तियाज जलीलने. मग तिथून तिला पसार केलं, तिला संभाजीनगरमध्ये आणलं. संभाजीनगरमध्ये ठेवायचं कुणाच्या घरी, तर त्याला सोयीस्कर असं वाटलेलं घर ते मतीन पटेलचं होतं. त्या मतीन पटेलच्या घरामध्ये त्यांनी 35 दिवस ठेवलं. हे सगळेच पुरावे आहेत ना, हे एव्हिडन्स आहेत नाही. आणि ते सगळं त्यांच्या स्टेटमेंटमध्ये आलंच असेल ना. पोलिसाचा तपासाचा जो भाग आहे तो काही गुप्त ठेवला असेल. प्रत्येक दिवशी दिलेलं स्टेटमेंट हे काय सर्वसमोर दाखवायचं. म्हणून पोलीस आपला तपास करतायत. त्या तपासामध्ये मला 100% गॅरंटी आहे इम्तियाज जलील हा एक नंबरचा आरोपी असणार आहे. एक विषयांतर करतोय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक पत्र लिहिलं. सबका साथ सबका विकास आपण करावा असं आपल्याकडून अपेक्षित आहे. आणि त्याचं कारण होतं निधी वाटपावरनं सर्व नगरसेवकांना समान निधी द्या असं त्यांचं म्हणणं आहे. भाजपच्या नगरसेवकांना जास्त पैसे यांना कमी. पुणे महापालिकेत भाजपच्या नगरसेवकांना जास्त निधी दिला जातोय आणि इतर नगरसेवक जे महायुतीतलेच आहेत त्यांना निधी कमी दिला जातोय. त्याच्यावरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. निश्चितच त्यांनी दिलेलं पत्र त्यांचा सन्मान जरूर केला जाईल. मुख्यमंत्र्याच्या निदर्शनात कदाचित हे आलं नसेल. मुख्यमंत्री मला वाटतं असा भेदभाव कोणत्याही पक्षाबद्दल करणार नाही जे महायुतीतले घटक पक्ष आहेत त्यांच्यावर. मग ते शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल. काही ठिकाणी आमचीही सत्ता आहे, शिवसेना सत्ता आहे. आम्ही भाजपच्या नगरसेवकांना समानतेचा दर्जा देतो, तसा त्यांनी द्यावा अशी अपेक्षा आहे. आणि म्हणून सुनेत्रा वहिनींनी केलेली मागणी काही चुकीची नाही आहे आणि त्याचा योग्य निर्णय मुख्यमंत्री निश्चित घेतील. भेदभाव हा कोणत्याही नगरसेवकामध्ये माहितीच्या केल्या जाणार नाही, ही भूमिका पक्षाची असणार. असला अनुभव तुम्हालाही येतो ना भाजपकडनं तुमच्या पक्षाला? हे बघा, खालच्या लेवलला महानगरपालिकेला असेल, नगरपालिकेला असेल, त्या लेवलला रोज काही घडामोडी घडतात. तर ह्या सगळ्या गोष्टीची माहिती वरिष्ठांना नसते.
आणि जर असली तर त्याच्यामध्ये सुद्धा करता येतो. म्हणून जर असा काही अन्याय झाला, आमच्याही बाबतीमध्ये काही वेळेला घडलं, आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानी टाकलं होतं आणि त्यावेळेला त्यांनीसुद्धा आम्हाला सकारात्मक त्यांनी भूमिका घेतली होती. म्हणून आता सुमित्रा वहिनीच्या प्रकरणात सुद्धा सकारात्मक घेतले जाईल. साहेब, छत्रपती संभाजीनगर पालिकेने आज पहाटेच अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली, तर ही मोहीम पुढे चालू राहणार आहे का आणि सगळेच अतिक्रमण आता काढली जाणार आहेत? हे बघा, ही मोहिमेच्या पूर्वीची मोहीम तुम्हाला सांगतो. शहानूरवाडीमध्ये अतिक्रमण काढली गेली आणि अतिक्रमणाची मोहीम त्यावेळेला चालू आहे, आजही चालू आहे. आताही 2 दिवसाची नोटीस आहे उस्मानपुरीच्या इथं एका रस्ता वायंडिंगच्या इथं दिलेली आहे. ही निरंतर चालू प्रक्रिया आहे. हे जे काही नारेगावचं जे प्रकरण आहे त्याला गांभीर्याने यासाठी घ्यायचं होतं की एका नगरसेवकाने एका आरोपीला लपवलं आणि ते सगळ्यात धोकादायक आहे. एखादं अतिक्रमण करून एखादा गरीब माणूस राहतोय, त्याचं अतिक्रमण काढणं ठीक आहे, पण आरोपीला त्याचा आश्रय देणे हे सगळ्यात देश विरोधी कृत्य ज्याला म्हणता येईल तशा प्रकारचं कृत्य हे मतीन पटेलने केलेलं. कडक कारवाई करण्याचा मानस महानगरपालिकेची सुद्धा तीच मागणी होती. सुनील तटकरेंनी शरद पवारांची भेट घेतली. पक्षाच्या कार्यालयात वगळल्यानंतर भेटून जे अवधान आले, शरद पवारांच्या तब्येती विचारपूस केली असं तटकरे म्हणाले. तटकरेंनी शरद पवारांची भेट घेतली. त्यांनी सांगितलं की ही राजकीय भेट नव्हती आणि शरद पवारच्या त्यांची सुद्धा वाढ झालेली आहे. अनेक वेळा ते शरद वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. म्हणून आता तुम्ही त्या राजकीय भेट नव्हती याचा दुसरा अर्थ काय घ्यायचा तो घ्या आणि त्याचे काय निष्कर्ष लावायचे ते लावा. परंतु याचा कुठेतरी राजकारणामध्ये थोडे बहुत जे संकेत मिळत आहेत ते संकेत मला वाटतं नेमकं भविष्यामध्ये काय घडेल ही पूर्वतयारी असावी असं दिसतंय. याला जोडूनच असं आहे की दोघांनी पण तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी आसामवरून परत येत असताना मुख्यमंत्र्यांच्या विमानाने प्रवास केलाय, सोबत प्रवास केला. ते आमच्या युतीतले आहेत, ते महायुतीतले घटक पक्ष आहेत आणि प्रफुल्ल पटेल आणि तटकरे जेव्हा मुख्यमंत्र्यांबरोबर प्रवास करतात याचा आमची माहिती किती घट्ट आहे हे दाखवण्याचा तो प्रयत्न आहे. साहेब, पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीने जो मुंडव्यामध्ये जमिनीचा गैरव्यवहार केला होता त्याची सुनावणी सगळी सुरू होती. नोंदणी महानिरीक्षकांनी आता निकाल दिलेला आहे आणि पार्थ पवारांच्या कंपनीला 21 कोटींचा दंड ठोठावला आहे. पार्थ पवारच्या कंपनीला पूर्वी जो काही निकाल दिला होता त्याला आता पुन्हा ॲपिलेट अथॉरिटीने त्याला कन्फर्मेशन दिलेलं आहे. 21 कोटीचा जो दंड ठोठावला होता तो त्यांनी भरावा असं त्यांनी निकाल दिलेला आहे आणि आता त्याला एक 60 दिवसाची मुदत महसूल मंत्र्याकडे अपील करण्यासाठी दिली. यामध्ये महसूल मंत्री यामध्ये निर्णय घेतील आणि तो काही जो काही निर्णय असेल तो मला वाटतं त्याच्या पद्धतीने कारवाई सुद्धा होईल. नीटचा पेपर पुन्हा एकदा फुटला, नीटची परीक्षा रद्द करण्यात आली. म्हणजे विद्यार्थी अभ्यास करतात आणि परीक्षेच्या वेळेस अशा परीक्षा रद्द होत असतील तर कसं? अत्यंत चुकीचं झालेलं घटना आहे. नीटचा पेपर फुटणं लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर एक प्रकारे प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. अनेक विद्यार्थी असतात, अनेक वेळा ते अभ्यास करून इतकं मेहनत करून परीक्षेची तयारी करतात. कुठेतरी एखाद्या सेंटरवर एक पेपर फुटतो आणि त्याचा परिणाम हा देशभरातल्या महाराष्ट्रातल्या सर्वच विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसतो. आता पुन्हा तयारी करा. पुन्हा आता नवीन काय येईल वाढून ठेवलं माहीत नाही. जो कोणी विद्यार्थी आता आनंदात होता की नाही मी चांगला पेपर दिला त्याला पुन्हा पेपर द्यावा लागणार आहे आणि अशामुळं विद्यार्थ्याचं जे आत्मविश्वास आहे तो सुद्धा ढासळतो. म्हणून असे पेपर फुटीचे जे प्रकरण आहेत त्याच्यामध्ये जे पेपर फुटतात त्यावेळेला त्या पकडलेल्या आरोपीला शिक्षाही मोठ्या प्रमाणात झालेली दिसत नाही. म्हणून हे हिंमत वाढत चाललेली आहे. सरकारने याच्यावर आणखीन कडक आणि मोठ्या स्वरूपाचा गुन्हा कसा दाखल करता येईल यावर निर्णय घ्यावा जेणेकरून भविष्यामध्ये असं पेपर फुटीचे प्रकरण घडणार नाहीत. महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील लावतात अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली. महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील लावतात अशी टीका जितेंद्र
जितेंद्र आव्हाडांनी केलं. पंतप्रधान मोदींनी जे तेल कमी वापरा असं सांगितलंय, त्यात जितेंद्र आव्हाड म्हणतात की सगळ्यात जास्त डोक्याला तेल चंद्रकांत पाटील लावतात. ते डोक्याला तेल लावतात, हा मटणामध्ये तेल खातो. दोघे सारखेच आहेत ना. मग त्याच्यामध्ये तुम्ही इतरावर टीका करताना मटणामध्ये तेल कमी टाकायचं जितेंद्र आव्हाडने, त्याचं सुद्धा आम्हाला बचत होईल ना. आज घोड्यावर गेले ते. सर नेमका घोड्याच होता का काय कल्पना नाही. सर, डिमांड पार्षद मतीन पटेल जो नीता खान को छुपाने में जिनका यहाँ पे छतरपुर समझे गए, तो उनका घर आज महानगर पालिका की ओर से जो है डिमोलिश किया गया और साथ ही नीता खान जिस घर में छुपी थी वो भी डिमोलिश किया गया. इसके बारे में आपकी क्या राय है? देखिए, निदा खान प्रकरण ये इतना बड़ा है, जहाँ धर्मांतर की घटना घटी थी. वो निदा खान नासिक से निकल के वाया मुमरा संभाजीनगर पहुंची. संभाजीनगर में आने के बाद मतीन पटेल जो एमआईएम के नगर सेवक थे, पार्षद थे, उनके घर पे वो करीबन 35 दिन तक रही. एक बात ये सच है कि वो जो मकान था वो इलीगल था. जब वहाँ वो निदा खान पकड़ी गई तो जाहिर सी बात है आरोपी को सपोर्ट करने वाला भी पकड़ा जाता है, तो उसमें मतीन पटेल को भी आरोपी बनाया गया है. लेकिन एक बात और है, इस मतीन पटेल को किसने कहा है कि तू इनको तेरे घर में रख? मेरी जानकारी के हिसाब से इम्तियाज जलील ने, अपने ही पार्टी का नगर सेवक है, पार्षद है, और सेफ साइड बोल के एक शहर से थोड़ा सा दूर रहने की वजह से वहाँ वो सेफ रहेंगी, इस एंगल से उसको छुपाने में मदद पहले इम्तियाज जलील ने ये मतीन पटेल के माध्यम से की है. इसलिए मतीन पटेल तो है, लेकिन एक नंबर का आरोपी ये इम्तियाज जलील है. आपने देखा होगा कल रात में वहाँ जाके उसने भाषणबाजी की. वहाँ जाके बड़े बड़े लालच वो उनके फैमिली को दिए. क्या कहा है उसने? मतीन पटेल का घर गिराने के लिए आ रहे हैं. ये जानकारी उसको कहाँ से मिली पता नहीं, लेकिन चिंता ना मत करो, हम तुम्हें घर बना के देंगे. मतीन पटेल को हम फिर से चुनवा के लाएंगे. एक आरोपी जो इस निदा खान के प्रकरण में अरेस्ट है, वहाँ जाके माहौल तैयार करना, वहाँ जाके भाषण करना और ये चीज़ें उनको बोलना कि तुम डरो मत, हम तुम्हारा नया इससे अच्छा घर बना के देंगे. मतलब तुम्हारे मुंह से हमारा नाम मत आने दो, तुम जितना हमको बचाएंगे हम उतना तुम्हारा अच्छा करेंगे. यही जताने की उसने कोशिश की. इसको कहते हैं अर्बन टेररिस्ट. तो उस तरीके से उसने बयानबाजी किया. आपके माध्यम से मैं पुलिस को भी विनती करूंगा कि तत्काल इनके ऊपर ऐसी बयानबाजी करने की इस आरोप में गुना दाखिल होना चाहिए. एमआईएम पार्टी को आतंकवादी पार्टी संबोधने पर इम्तियाज जलील ने कहा है कि ऑपरेशन सिंदूर जब हुआ था उसके बाद नरेंद्र मोदी द्वारा जो डेलीगेशन विदेश में भेजा गया था उसमें एमआईएम के जो अध्यक्ष है असदुद्दीन ओवैसी उनको भी भेजा गया था. ओवैसी ने उस टाइम देश के हित की बात कही थी, और जो देश के हित की बात करेगा ना उसका सम्मान ये हम लोग करते हैं. आपके मालूमात के लिए बोलता हूँ, पहलगाम में जो ऑपरेशन सिंदूर के वक्त जिसने गोलियां चलाई थी वो शहीद था. उसका नाम, वो टेररिस्ट का नाम शहीद था. उसने 26 लोगों को मारा है. लेकिन जिसने वो वहाँ के टूरिस्ट को बचाने की कोशिश किया उसका भी नाम शहीद था. हमारे नेता एकनाथ शिंदे साहब ने उस जो शहीद हुआ है उस शहीद, उसके लिए मकान बना के दिया. और मैंने खुद मेरे हाथों से पहलगाम में जाके उसके घर की चाबी उसको सुपुर्द की, उसके माँ बाप के हाथ में. तो देशभक्ति के जो तरीका है, जो देशभक्ति के साइड से रहेगा उसको हमारा सपोर्ट रहेगा. लेकिन जो ऐसी हरकतें करता है, जहाँ धर्मांतर की बात आती है, जहाँ लव जिहाद की बात आती है, जहाँ ड्रग्स बेचने की बात आती है, उसको हम सपोर्ट नहीं कर सकते. ये टेररिस्ट एक्टिविटीज ही है. एक समाज को बिगड़ाने का जो भी काम करेगा उसके खिलाफ में हम रहेंगे. आपने एक स्टेटमेंट दिया था कि निदा खान इम्तियाज जलील की रिश्तेदार है. इस पे उन्होंने आपको ओपन चैलेंज दिया है कि आप प्रूफ कर दीजिए. आप कोर्ट में जाइए,
उसने कोर्ट में जाने की लैंग्वेज यूज़ की है, कोर्ट में जाइए, जब मैं उसका जवाब ज़रूर दूंगा। राहुल गांधी ने जो है नीट एग्जाम कैंसिल, जो पेपर फटा था उसके बाद नीट एग्जाम कैंसिल हो गई, उसमें कहा है कि 22 लाख से ज्यादा छात्रों की मेहनत, त्याग और सपनों का इस भ्रष्ट भाजपाई व्यवस्था ने कुचल दिया है। देखो, नीट का पेपर जो फूटा है उसकी हम तो निंदा ही करते हैं, वो गलत ही हुआ है, उसका कोई समर्थन नहीं करेगा। जो 22 लाख विद्यार्थी इस एग्ज़ाम में बैठे थे, बड़े परीक्षा देने के लिए बड़े तैयारी की थी, ज़ोर शोर से तैयारी की थी, अब उनको फिर से एग्ज़ाम देने की नौबत उनके ऊपर आने वाली, ये बात उचित नहीं है। इसलिए जो जो इसमें आरोपी रहेंगे उन लोगों के ऊपर भी कार्रवाई कड़ी से कड़ी होना चाहिए। ये हर टाइम एक आधे कई जगह पे एक पेपर लीक होता है और पूरे देश भर के नीट के बच्चों को तकलीफ होती है, ये बात ठीक नहीं है और इसको हम इसका कभी समर्थन भी नहीं करेंगे। पश्चिम एशिया में जो संघर्ष चल रहा है उसके ऊपर शरद पवार ने पंतप्रधान से मांग की है कि वो सर्वदलीय बैठक बुलाएं। देखिए, शरद पवार ज्येष्ठ नेता है, उन्होंने ऐसी अगर मांग की है, ज़रूर इसके बारे में पंतप्रधान जो भी निर्णय वो लेंगे उसके बारे में मैंने बोलना उचित नहीं है। स्टालिन जो कि पूर्व मुख्यमंत्री थे, उन्होंने सनातन धर्म खत्म होना चाहिए इस तरीके का बयान दिया। स्टालिन के हमेशा बयान जो है वो विवादास्पद रहे, हमेशा उसने कुछ हिंदू धर्म की अवहेलना करने की कोशिश की है, कभी भी उसने हिंदू धर्म को माना नहीं या वो मानता भी नहीं है, इसलिए ऐसे उसकी बयानबाजी हमेशा आती है और हम उसको ज़्यादा अहमियत भी नाही देते। तुम्ही इम्तियाज जलीलवर आता जे आरोप केले की इम्तियाज जलील हाच मुख्य आरोपी आहे वगैरे, त्यावर जलील असं म्हणतात की त्यांना मला पालकमंत्री म्हणण्याची पण लाज वाटते। इम्तियाज जलीलला देशाची घटनेची बी लाज वाटते आणि तुझी लायकी काय मला पालकमंत्री म्हणायची लाज वाटण्याची? तुझ्या उपकारावर मी पालकमंत्री नाही झालेलो, मला या जनतेने निवडलेलं आहे, या माझ्या मुख्यमंत्र्यांनी मला मंत्री केलेलं आहे, पालकमंत्री केलेलं आहे, म्हणून तुझ्यासारख्याची गरज आम्हाला नाही आहे, मला तर नाहीच नाही। तुझ्यासारखे आम्ही दलाली करत फिरणारे मधले लोक नाहीत, आम्ही स्वाभिमानी आहोत, म्हणून इम्तियाज काय बोलला याला मी महत्त्व देत नाही। त्यांचाच एक नगरसेवक आहे, त्याला रात्री अटक झाली आहे, 3 अपत्य होते, 2 दाखवले, एक भावाचा आहे म्हणून दाखवला, चिटिंग केस, फॉर्जरी आणि अटके, त्या माणसाला नगरसेवक आहे। याच्याबद्दल बोललो ना इम्तियाज जलील, थोडा विचार। हे जे ना खोटं बोलण्याची जी प्रॅक्टिस आहे ना, बाळ कडू हा इम्तियाज लोकांच्या गळ्याच्या तोंडात टाकत असतो, म्हणून खोटं बोल पण रेटून बोल, हे एमआयएमचं सूत्र आहे आणि त्याच्यामुळे ते नगरसेवकाला अटक झाली आणि त्याचं सुद्धा नगरसेवकमध्ये जाणार आहे। बारामतीमध्ये पुण्यात लढाऊ विमान कोसळले, बारामतीमध्ये पुण्यात लढाऊ विमान कोसळले। आता ही दुर्घटना आहे, आता ते कसे घडले त्याच्याबद्दलची माहिती नाही। सर, इम्तियाज जलील साहब का एक बयान चर्चा में आ रहा है, उन्होंने कहा है कि आपको पालक मंत्री बोलते हुए भी उन्हें शर्म आती है। अरे तेरे को पालक मंत्री बोलने के लिए कहा किसने? तेरे पालक मंत्री बोलने से मैं पालक मंत्री हूं, ना बोलने से नहीं रहूंगा? उसके दिमाग पे, इम्तियाज के दिमाग पे असर हुआ है, वो धूप की वजह से पागलपने के दौरे उसको पड़ रहे हैं, कुछ दिन में वो पागल नजर आएगा आपको। काय झालं? खळबळजनक वक्तव्य केलं, जाऊ दे, त्याच्याबद्दल नाही, ह्याच्याबद्दल नितेशबद्दल नाही, राष्ट्रवादी उभा राहा। आता ते तू मला माहिती, तू काय विचारणार आहेस, थांब तर उभा राहा 2 मिनिटं। ते सुनील तटकरेच्या बद्दल आता तू बोलतो।